तमिळनाडू. काही नावं फक्त आपल्याला समजतात दक्षिणेतील राज्याची, तिथल्या नेत्याची. म्हणजे ए राजा, जे भ्रष्ट 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं, जयललिता, एम करुणानिधी, कमल हसन, अशी काही नावं आहेत की जी आपल्याला माध्यमावरती टी व्हीवरती पाहायला मिळतात आणि तिथल्या निवडणुकांमधून कळतात. तसं जर पाहिलं तर पश्चिम बंगालच्या निवडणुका इतकीच तामिळनाडूची निवडणूक देखील महत्त्वाची आहे. मात्र कॉमेंट्री करणाऱ्या क्रिकेटरप्रमाणे जोपर्यंत माध्यम ओरडून सांगत नाही बॉल इकडे गेलाय, बॉल तिकडे गेलाय, ममता बॅनर्जी जिंकतायत, तिकडे नरेंद्र मोदी यांचे हार होते, आज या ठिकाणी सभा होते, हे तुमच्या कानावर पडल्यानंतर तुम्हाला जरा त्याचा वीट येत नाही का? प्रत्येक राज्य काय आहे, तिथली अस्मिता काय आहे, तिथल्या जागा काय आहेत, तिथे कोणकोणते पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत, एक भारतीय लोकशाहीचा मतदार म्हणून याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. माध्यमं तुम्हाला फक्त ज्या ठिकाणी BJP व्हर्सेस दुसरा पक्ष आहे त्याचंच वार्तांकन करताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला तुम्हाला प्रत्येक राज्याचं व्यवस्थित अपडेट करून घेणं, समजून घेणं महत्त्वाचं वाटत नाही का? आता मी तुम्हाला तामिळनाडूमध्ये नक्की काय घडतंय, तिथले कोणकोणते पक्ष आहेत, सध्याची परिस्थिती काय आहे, गेल्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी कोण कोण नेते होते, आज ते नाही आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी नक्की परिस्थिती काय आहे, DMK म्हणजे काय, AIDMK म्हणजे काय, कमल हसन यांचा पक्ष काय रोल निभावतोय, रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन भाजपने काही मिळवलंय का, भाजपने कन्याकुमारी आणि तामिळनाडू यामध्ये काही कॉम्प्लीट करून तामिळनाडूमध्ये आपला शिरकाव केलाय का, काँग्रेसने कमी का जागा घेतल्या, या सगळ्या मुद्द्यांचा आता आपण विचार करणार आहोत. मी या सगळ्यात अगोदर तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी ज्या पद्धतीने बाकी माध्यमातील अँकर कॉमेंट्री करत आहे क्रिकेटची, त्या पद्धतीने करू शकणार नाही. मला तुम्हाला निवडणुकांच्या अपडेट द्यायच्या, त्याचबरोबर त्या राज्यामध्ये काय घडतंय हे पण सांगायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 कोटीच्या आसपास मतदार तामिळनाडूमध्ये आहे. त्यामध्ये 3 कोटीच्या आसपास महिला आहेत आणि तितकेच पुरुष देखील आहेत. काही लाखांचा इकडे तिकडे फरक असू शकतो. आता या सगळ्यांमध्ये कोणकोणते पक्ष महत्त्वाचे आहेत, तर एक आहे AIDMK म्हणजे ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्रम कळघम. हा पक्ष सध्या या ठिकाणी सत्तेत आहे. सत्तेत असलेल्या पक्षाला 2016 जयललिता यांच्या नेतृत्वात 136 जागा मिळाल्या होत्या. DMK जे सध्या विरोधात आहे आणि आत्ताच्या कलानुसार सध्या त्यांनी आघाडी घेतलेली आहे, असे DMK यांना 89 जागा होत्या, तर काँग्रेसला 8 जागा होत्या. भाजप या ठिकाणी स्वतंत्र लढलं होतं, त्यांना एकही जागा म्हणजे भोपळा देखील फोडता आलेला नव्हता. तर ही होती परिस्थिती सध्याच्या म्हणजे बॅकच्या निवडणुकामध्ये. आता त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय होतं, त्या निवडणुकांचं वैशिष्ट्य होतं की जयललिता त्यावेळेस जिवंत होत्या आणि एम करुणानिधी हे दोघंही मातब्बर नेते त्यावेळेस जिवंत होते. या दोघांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये जयललिता यांनी दुसऱ्यांदा त्यावेळेस विजय मिळवला होता. जयललिता त्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलर होत्या तिकडे तामिळनाडूमध्ये, याच्यात काही शंका नाही. पण त्यानंतर त्या गेल्यानंतर सत्ता कोणाला मिळणार अशी चर्चा सुरू असताना शशिकला ही त्यांची मैत्रीण आणि रिलेटिव्ह म्हणजे शशिकलाचा भाचा जो आहे जयललिता यांनी दत्तक घेतला होता, ते सत्तेत येतील किंवा ते सत्तेची खुर्ची स्वतःकडे खेचतील. त्याच वेळी 2017च्या आसपास जयललिता यांच्या मैत्रीण शशिकला यांना शिक्षा झाली आणि त्या तुरुंगात गेल्या. अशा दरम्यान के पलानीस्वामी यांनी AIDMK वरती स्वतःचं वर्चस्व मिळवलं. हे करत असताना भाजपच्या बड्या नेत्यांनी त्याला बऱ्यापैकी त्यांना सपोर्ट केलेला दिसून येतो. त्यामुळेच भाजपला या निवडणुकीमध्ये AIDMKने तामिळनाडूमध्ये चंचू प्रवेश म्हणून 20 जागा दिलेल्या आहेत. आता AIDMK सोबत लढतंय आणि के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली लढतंय. तर ही झाली AIDMKची जराशी पार्श्वभूमी. DMK काय, तर एम करुणानिधी यांचे मोठे चिरंजीव स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते. तर स्टॅलिनमध्ये जर पाहिलं आपण तर त्यांच्या सोबतीला कोण आहे, तर ए राजा हे नाव तुम्हाला आठवत असेल. त्यानंतर करुणानिधी त्यांचा हा पक्ष आणि त्या जोडीला आता सोबतीला आलेलं काँग्रेस. या ठिकाणी काँग्रेस आणि DMK सध्या आघाडीवरती आहेत. साधारण 100च्या पुढे आकडा आहे. मी फिक्स आकडे सांगत नाही, याचं कारण असं आहे की
सध्याचे जे आकडे आहेत लोकांची धाकधूक वाढवणारे आहे किंवा एंटरटेनमेंट क्रिकेटची कॉमेंट्री करण्यासारखे आहेत, कल आहेत, अजून आकडेवारी समोर आलेली नाही. तर पक्षाची व्यूहरचना काय आहे, डीएमकेची व्यूहरचना तुम्ही पाहिली. त्यानंतर आता डीएमके कोणाकोणासोबत लढते, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया तिथे आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असे 2 पक्ष आहेत तिथे. त्याच्यामध्ये एक आहे मार्क्सवादी, त्यासोबत लढत आहेत, आणि एक आहे विदुतलाई चिरुतलाई कच्छी. नावं जरा कठीण वाटतात पण समजून घेणं गरजेचं आहे. आता वायकीची नेतृत्ववादी मारुमलाची द्रविड मुन्नेत्रम कळघम हा एक पक्ष आहे, याला एमके म्हणतात, आणि हा पक्ष स्वतंत्रपणे लढतोय. दुसरीकडे आहे आपण ज्यांना ओळखतो चित्रपटामुळे ते म्हणजे कमल हसन. तसं जर पाहायला गेलं तर तमिळनाडू राजकारण हे यांना एक वलय आहे, आणि त्यामुळं जो राजकारणी त्या ठिकाणी सत्तेत येणार असेल तो साधारणपणे तशाच आशयाचे चित्रपट बनवतो असं बोललं जातं. आता कमल हसन यांची, तर या पक्षाच्या जे पाहिलं आपण तर कमल हसन हा स्वतंत्रपणे लढतायत, आणि त्यांना बऱ्यापैकी यावेळेस त्यांचं वोटिंग मार्जिन जे आहे ते वाढताना पाहायला मिळतं. तर ही झाली सगळी साधारणपणे माहिती. तमिळनाडूच्या राजकारणामध्ये जी महत्वाची नेते आहेत ते तुम्ही जाणून घेतले. आता एम जी रामचंद्रन आणि जयललिता. अण्णा द्रमुकमध्ये जर पाहिलं आपण तर के पलानीस्वामी आता सध्या त्या सगळ्या पक्षाचं नेतृत्व करतायत, ते मुख्यमंत्री आहेत. आणि या सगळ्यामध्ये जर पाहिलं आपण जे महत्वाची नावं आहेत ते के पलानीस्वामी, स्टॅलिन नंतर पाहिलं तर कमल हसन आणि रजनीकांत. ही नावं जरा आपल्याला बातम्यामधून समोर येत राहील. 2016 मध्ये जयललिताचं निधन झालं आणि 2018 मध्येही एम करुणानिधीचं निधन झालं. जर तमिळनाडूचं राजकारण पाहिलं तर गेले 5 दशकं या लोकांचं जे नाव होतं ते समोर सतत पाहायला मिळायचं. 5 दशकं म्हणजे 50 वर्ष जयललिता आणि करुणानिधी यांच्यामध्येच राजकारण आपल्याला पाहायला मिळालं. तर या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही पुन्हा निवडणूक समोर होती आहे, आणि या निवडणुकीमध्ये आज कोण बाजी मारणार हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता ही झाली पक्षाची व्यूहरचना, आणि यांनी काय काय आश्वासनं दिले ते देखील आपण जरा पाहणार आहोत. साधारणपणे तमिळनाडूमध्ये जर पाहिलं आपण तर तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीला पलानीस्वामी, स्टॅलिन आणि कमल हसन यांच्या मतदारसंघाकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे. आता एडापड्डी हा मतदारसंघ आहे सध्याचे के पलानीस्वामी यांचा. 7 वेळा ते या ठिकाणून निवडून आलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की सगळ्यात पहिले ते 1989, 1991, 1996, 2006, 2011, 2016 याच्यापैकी त्यांनी 4 वेळा या ठिकाणी ते निवडून आले. त्यानंतर जे आहेत के स्टॅलिन जे विरोधी पक्ष आहेत, आणि सध्या त्यांचा पक्ष जो आहे कलानुसार आघाडीवरती आहे, त्यांचा मतदारसंघ आहे कोलाथूर. या ठिकाणून ते निवडणूक लढतात. के स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी चेपकमधून निवडणूक लढवत आहेत. ते पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे ही त्यांची पहिलीच पारी म्हणावं लागेल. त्यानंतर कोयंबटूर साऊथमधून कमल हसन निवडणुकीच्या मैदानात आहेत. ह्या आहेत 3 ते 4 सीट. त्या ठिकाणावरून लोक म्हणजे जे स्टार प्रचारक आहेत त्यांचा फैसला होणार आहे. पुढचं जे आहे बीजेपीचे प्रदेश अध्यक्ष. बीजेपी त्या ठिकाणी जे पश्चिम भाग आहे तामिळनाडूचा त्या ठिकाणी जरा स्वतःचं वर्चस्व निर्माण करते, आणि निवडणुकीमध्ये ध्रुवीकरणाचा पहिल्यांदाच या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला. हिंदू आणि माओवादी अशा प्रकारचे एक वलय त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं. तर कोइंबटूर साऊथ म्हणजे निवडणूक जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून कमल हसन लढत आहेत, आणि येल मुरुगन धारापुरम या ठिकाणावरून बीजेपीचे प्रदेश अध्यक्ष उभे आहेत. त्या ठिकाणून ते निवडून येऊ शकतात अशी देखील शक्यता आहे. तर त्याच्यानंतर बीजेपीचे आणखी एक नेते आहेत यच राजा करायकुडी या ठिकाणून लढत आहे. कराईकुडी हा त्या मतदारसंघाचं नाव आहे. आता निवडणुकांचे कोणकोणते मुद्दे राहिले ते महत्वाचं आहे. एक राहिला महिलांबाबत ये राजा यांनी केलेलं जे वक्तव्य होतं त्यामुळं के पलानीस्वामी
बाबत मी ते उच्चारू शकत नाही. त्यांच्या आईबाबत ते वक्तव्य होतं, त्यामुळं महिला ह्या चर्चेत राहिल्या. आणि AIDMK स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याच्यावरती DMKवरती टीका केली होती, कारण AIDMK आणि भाजप दोघं सोबत निवडणूक लढवत आहे. हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर नीटची जी परीक्षा आहे त्या संदर्भात देखील मुद्दा चर्चेत राहिला. पेट्रोल डिझेलचे जे कर लावलेले आहेत राज्यामध्ये, जर सत्ता आली तर आम्ही ती कमी करू असं DMKने म्हटलेलं आहे. जयललिता यांचं निधन का झालं याची चौकशी करू असं DMKने म्हणजे विरोधी पक्षानं म्हटलेलं आहे. AIDMK हा जयललिताचा पक्ष होता, DMK हा त्यांचा विरोधी पक्ष, करुणानिधीचा पक्ष, त्यांचा मुलगा स्टॅलिन सध्या या पक्षावरती आपलं वर्चस्व आहे, ते त्यांच्या पक्षाची धुरा सांभाळतात. त्यानंतर टॅक्समध्ये कमतरता म्हणजे कर कमी करू असं DMKने म्हणजे स्टॅलिन यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर चेन्नई ते सेलम पर्यंत 277 किलोमीटरचा जो मार्ग आहे त्या मार्गासंदर्भात देखील म्हणजे निवडणुकामध्ये हा मुद्दा गाजला. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये धर्म आला. BJP आणि DMK यांनी तो आणला. काँग्रेस आणि वाम दल मिळून हिंदू विरोधी प्रचार करत आहेत, हिंदू विरोधी आहेत असं भाजपने म्हणायला त्या ठिकाणी देखील आपलं सुरू केलं आहे. ती भाजपची पेटंट आहे की काय असं आहे, म्हणजे ते टिमकीच असतं. कामं करू अगर न करू हिंदू खतरे में, म्हणजे भाजप ज्यावेळेस निवडणुकामध्ये येतं, निवडणुकामध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनामुळे माणसं मारतात त्याच्याही पेक्षा इथला हिंदू धर्म अत्यंत धोक्यात येत असतो. बऱ्याचशा पक्षांचा हाच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला पक्ष आहे भाजप. त्यांना टेन्शन येतं लगेच निवडणुका सुरू झाल्या की त्यांना असं वाटतं की हिंदू खतरे में, आणि त्यामुळं ते सुरू होतं. खरं जर पाहिलं तर जर कोरोना नसता तर या ठिकाणी अजून थोडे दिवस जाऊ द्यात, राम मंदिर मोठं बनून तयार होते, त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला मतं द्यावे लागतील का याचाही विचार करणं गरजेचं आहे. तर हे सगळं होतं तामिळनाडूमध्ये. आणि तामिळनाडूमध्ये सध्याचे महत्त्वाचे पक्ष, नेते, ह्या सगळ्यांचं गणित मी तुम्हाला सांगितलं. सध्या जर पाहिलं आपण कॉमेंट्री देणाऱ्या चॅनलवरती तर त्याच्यामध्ये DMK आघाडीवरती आहे. दुसरीकडे पाहिलं तर AIDMK जे आहे ते पिछाडीवरती दिसते. जर AIDMK निवडून आलं तर त्यांच्यासाठी ही हॅट्रिक असेल. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्रिक मारताना दिसत आहे. त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने बऱ्यापैकी पोलरायझेशन झालेलं आहे. भाजप हरलं असं तुम्ही विचार करत असाल तर ती तुमची चूक आहे. हजारो लोकांचे मृत्यू होत असताना राजा तिकडे जाऊन प्रचार करत होता आणि या प्रचाराला यश मिळताना दिसते. 3 जागावरून भाजप जवळजवळ 90 ते 95 जागाच्या आसपास जात आहे. तर ही खूप मोठं भाजपचं यश आहे, हे विसरता कामा नये. ही भाजपनी मारलेली मुसंडी आहे. भाजपच्या पोलरायझेशनचा हा विजय आहे. तिथे कोणताही विकासाचा मुद्दा चाललेला नाही. लोक आजही धर्माला मतदान करतात, हे विसरून चालणार नाही. तामिळनाडूमध्ये भाजपचं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण तामिळनाडूमध्ये त्यांचं आत्तापर्यंत एकही सीट आलेलं नाही आहे. जर ह्यावेळेस 2-3 सीट आल्या तर पुढच्या वेळेस तिथल्या पक्षाने विचार करावा लागेल की 70-80 सीट ते पुढच्या निवडणुकीमध्ये घेतील. 2019-21 आपण पाहतोय